किंवा चपरासी या सगळ्यांना आरक्षणामध्ये नोकरी लागली असते का नसते. पण आज पोराला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला पाठवायची त्याची ऐपत असते का? म्हणजे आरक्षण लागणार. या सुप्रीम कोर्टाच्या निकालांनी आपल्या सगळ्या पुढच्या पिढीचं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू असं कोणी म्हटलं? काँग्रेस, तेलंगणा सरकारने आणि कर्नाटक सरकारने. म्हणजे आज महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हीच गोष्ट आपल्या भोवती घडणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना म्हणावं आम्हाला नाही युती करायची. जे आसिफाच्या खुन्यांना वाचवण्यासाठी मोर्चा काढतात त्यांच्या पक्षाला आमच्या बाळासाहेबांना युतीच करायची नाही. जी लोक आमचं आरक्षण धोक्यात आणण्याचा निर्णय घेतात त्यांच्याशी आम्हाला युती करायचीच नाही आहे. हे आपल्याला ठामपणाने सांगितलं पाहिजे. आणि आपली मतं इकडे तिकडे जात आहे गावाने. वाशिम जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे आपल्याला माहिती आहे. मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी केवळ 20 दिवस पक्षाकडे आलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे पक्षाने पूर्णपणे आपली ताकद उभी केली आणि अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. आज खरं म्हणजे ज्यांचं कोणालाही मतदारसंघामध्ये नाव माहिती नव्हतं अशा मतदारसंघातल्या एका उमेदवाराला आज आपण निवडणूक जिंकण्याच्या जवळ नेऊन ठेवलं आणि पाठीवरती खंजीर खुपसल्यासारखं त्यांनी वर्तन केलेलं आहे. खासगीमध्ये ते सगळ्यांना सांगतायत सुजातदादांची उमेदवारी इथनं होती म्हणून मी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा पक्षाकडे आल्यानंतर 4 दिवसांनी पारितोषिक बोलेंनी वाशिममधनं सुजातदादा लढतील अशी पोस्ट टाकली होती. ती केवळ ते पक्ष सोडून गेले म्हणून टाकलेली होती. त्यांना फेब्रुवारीमध्ये आणि मला असं वाटतं की पक्षाच्या ग्रुपवरती अरुंधती त्यांनी याचा खुलासा पण केला आहे. फेब्रुवारीमध्ये काही उत्साही तरुणांनी सुजातदादांनी वाशिममध्ये उभं राहावं अशी टूम काढली होती. त्यावेळेला मी स्वतः डॉक्टर देवळेंना फोन करून सांगितलं होतं की हा तरुण पोरांचा उत्साहीपणा आहे, इथले उमेदवार तुम्हीच असणार आहात, सुजात इथलं कुठल्याही निवडणूक लढवणार नाही. हा फोन त्यांना मी स्वतः केलेला होता. त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांनी हे जर नाकारलं तर मी रेकॉर्डिंग बाहेर करेन. पण इतक्या खालच्या पातळीवरती उतरायची इच्छा नाही आहे. दुसरा मुद्दा होता त्यांनी काढला की कोणीतरी माझ्याकडे आलं आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की हे अभ्यासक आहेत, हे मतदारसंघाचा सर्वे करतात आणि ह्या सर्वे करणाऱ्या माणसांना तुम्ही 5 लाख द्या. त्यामुळे मला असं वाटलं की माझं तिकीट कटलं. साधी गोष्ट आहे. बाळासाहेब स्वतः अकोला मतदारसंघाचे उमेदवार होते हे माहिती होतं. तिथे दुसरा कोणी पर्याय होता का? तरी सुद्धा बाळासाहेबांनी प्रत्येक संपूर्ण अकोला मतदारसंघाचा सर्वे करून घेतला होता. कारण हा सर्वे करण्याचा उद्देश असतो कुठल्या आपले कमकुवत बूथ कुठले आहे, कुठला आपल्याला मतदार मिळतोय, कुठला आपल्या विरोधात जातो आहे, स्थानिक मुद्दे कुठले आहेत, जे मुद्दे घेऊन आपण प्रचारामध्ये उतरलं पाहिजे. हा अभ्यास प्रत्येक उमेदवाराला करावा लागतो. आणि जिथे जिथे आपण ज्या उमेदवारांना तिकीट देणार होतो त्या सगळ्या उमेदवारांना हा सर्वे करून घ्यायला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आता केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी पक्ष सोडलेल्या आपल्या वर्तणुकीचं काहीतरी समर्थन करावं याच्यासाठी हा जो प्रचार चालला असेल तर त्याचा खंबीरपणे निषेध केला पाहिजे. मला येताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की मनोज आलं 2-3 गावांमध्ये आपण त्यांची गाडी सुद्धा लावून दिलेली आहे. लोक त्यांना किती प्रखरपणे विरोध करत आहेत हे पक्षाच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं त्याच्यामध्ये फिरवलं पाहिजे. मला मेघाते डोंगरेंचे आभार मानायचे आहेत. त्यांची कुठेही त्यांना हे पहिल्यापासून माहिती होतं की आपले उमेदवार कोण असणार आहेत. त्यामुळे कधीही त्यांनी आत्तापर्यंत विधानसभेची निवडणूक लढवण्याचा मुद्दाही काढला नव्हता. पण जेव्हा हा अडचण निर्माण झाल्यावरती बाळासाहेबांनी त्यांना विचारलं की तुमची मेघाते निवडणूक लढवण्याची तयारी आहे का? त्या म्हणाल्या सर मला 24 तास द्या विचार करायला, मी विचार करून घरच्यांशी बोलून सांगते. आणि 24 तासात मेघातेंनी निरोप पाठवला की मी निवडणूक लढायला तयार आहे, माझ्या परीने
त्याच्याबद्दल मला बाळासाहेबांच्या तर्फे, वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि सगळ्या वाशिमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानायचे, अभिनंदन करायचे आणि आपण सगळे ठामपणाने त्यांच्या पाठीशी उभं राहू याची ग्वाही द्यायची. आज वाशिम जिल्ह्यातले अधिक प्रश्न. वाशिम जिल्ह्यात